नमस्कार, मी मनीषा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही निघालो आहे थोडीशी शॉपिंग करायला. त्या दिवशी एक दिवस गेलो होतो आम्ही, पण त्या दिवशी पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे काही तिकडे गेलो नाही. तर बघू आज आज तर काही वातावरण दिसत नाही आहे पावसाचं बाहेर. तर बघू आता पाऊस जर नाही आला तर शॉपिंग करायला जाणार आहे. चालू आहे फ्रोझन मॉलला जायचं, बघू आता काय होतं. तर तिथे गेल्यावर दिवसभर मी काही शूट घेतलं नाही. मग संध्याकाळच्या वेळेस आम्ही गेलो होतो फ्रोझन मॉलला. पिऊ बघा कशी चालती आहे. तिच्या चाचीचा हात पकडून ती चालत होते. माझ्या जाऊ ये पण या दोघी पण त्यांना चाचीच म्हणतात. आणि बघा आम्ही तिथं शॉपिंग करत होतो तर माझ्या जाऊंचे ते कोणी पाहुणे पण भेटले होते तिथं. तर त्या गप्पा मारत होत्या त्यांच्यासोबत आणि माझं चालू होतं पिऊला ड्रेस लावून बघायचा येतो की नाही म्हणून. पिऊसाठी बरेच टी शर्ट बघितले आणि घेतलेसुद्धा होते. आणि हे बघा त्या स्वतःचे ड्रेस स्वतःच बघताय. फक्त जिथं गेलं ना तिथं ड्रेस काढून बघायचा, असं अंगाला लावून बघायचा, असंच त्यांचं चाललेलं होतं. हे बघा माऊ पण तशीच करते. माऊ करते म्हणून पिऊ काबर मागे राहणार. पिऊ पण करत होती. आणि हे बघा झुडिओमध्ये तर एवढी गर्दी होती ना. ते बघा बिलिंगसाठी तर खूपच नंबर लागलेले होते. आम्ही तिथं बऱ्याच वस्तू घेतल्या होत्या पण तिथं आम्हाला 1-1.5 तास लागणार होता. ते लाईनमध्ये उभं राहावं लागणार होतं. त्याच्यामुळे आम्ही घेतलेलं पुन्हा तिथंच ठेवून दिलं. आणि पिऊची शॉपिंग बघा. पिऊनं अशी मस्त तिच्या अंगाला लावून बघत होती की मला येतो की नाही ड्रेस. आणि पुन्हा ठेवून द्यायची, पुन्हा दुसऱ्या घ्यायची आणि लगेच ठेवून द्यायची. तिचं असंच चाललेलं होतं. आणि तिथं मग माऊला दिसला मिरर. माऊचा मस्त तिथं डान्स चालू होता. आधी तर खूप छान डान्स करत होती ती एकटीच. पण तिला जेव्हा कळालं का आम्ही तिचा व्हिडिओ घेतोय मग तेव्हा ती ना थोडी लाज वाटत होती तिला, म्हणून ती जास्त काही असं व्यवस्थित करत नव्हती. आधी खूप छान डान्स करत होती ती मिररमध्ये बघून. आणि तिला तिथं खायची होती आईस्क्रीम. ती म्हणत होती मला आत्ताच पाहिजे. आम्ही म्हणत होतो थोड्या वेळाने देतो. म्हणून ती बघ अशी रुसत होती. तिच्या चाचीचं पण ऐकत नव्हती. मग आम्ही तिथून नाही ते इंटून शॉप आहे तिथं गेलो. मग तिथं आम्ही थोडीशी शॉपिंग केली. मुलींसाठी तर मग काही घेतलंच नाही मी. फक्त माझ्यासाठी टी शर्ट आणि 2 कुर्ती घेतल्या. आणि मी तिथं बिलिंग करण्यासाठी थांबले. तोपर्यंत माऊ आणि पिऊ तिच्या चाचीसोबत आणि तिच्या दादासोबत मस्त इथं बाहेर खेळत होत्या. माऊ बघा हे चिप्पी कपाणी असताना ते खेळत होती. तिला काही लंगडी घालता येत नाही म्हणून ती थोडीशीच लंगडी घालून अशा उड्या मारत होती. आणि ती करती म्हणून पिऊ पण तसंच करायला पाहत होती. भरपूर वेळ त्या तिथं खेळल्या. त्यांनी खूप एन्जॉय केलं तिथं. मग आम्ही थोडा वेळ तिथं थांबून मी खाली आल्यावर मग आम्ही सगळे गेलो घरी. आणि माऊचा आणि पिऊचा हट्ट पूर्ण केला. त्यांना खायची होती आईस्क्रीम. एकदा त्यांना आईस्क्रीम. तर काल आम्हाला घरी यायला, हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. काल आम्हाला घरी यायला ना खूप उशीर झाला, त्याच्यामुळे मी काय शॉपिंग केली ती तुमच्यासोबत शेअर नाही करू शकले. तर मी आज दाखवते तुम्हाला मी काय काय शॉपिंग केली. मी 2 कुर्ती आणि 2 टी शर्ट घेतले डेली यूजसाठी. बघा कुर्ती क्वालिटी खूप छान आहे. हे यूट्यूबमधून घेतले आम्ही. साधारण आम्हाला हे दोन्ही कुर्ती ना 400-400 रुपयाला भेटली आहे. छान आहे आणि खूप अशी लांब पण आहे. आणि त्याला पॉकेट पण आहे आणखी. ही बघा ही एक दिसते कुर्ती. ही पण खूप लांब आहे आणि इथं त्याला बटन्स आहे गळ्याच्या तिथे खाली. आणि इथं साईडने पॉकेट पण आहे त्याला. आणि हा एक टी शर्ट घेतलाय मी डेली यूजसाठी. हे टी शर्ट मला 250 रुपयाला भेटले. एकदम डार्क रेड पण नाही आहे आणि वेगळंच आहे, थोडा टोमॅटो सारखा. पूर्ण प्लेन आहे. ही तर छोटी प्लेन. हा एक टी शर्ट. हा पण पूर्ण प्लेनमध्येच आहे आणि हे क्रॉप टॉप आहे. लॉंग नाही आहे, क्रॉप मधून आहे. इथं पण छोटीशी डिझाईन आहे. हे मी रिअल साईजमध्ये घेतलेले
आधी मला यम लागायचे पण आता साईज लागते. तर याचं किती छान. आणि मी फ्रोझन मधून तर नाही, पण दुसऱ्या एका शॉपमध्ये असं बाहेर ना माझ्याकडे स्टोर पण नव्हता आहे बघा. हा एक स्टोर घेतलेला आहे. गुलमंडीवर एक सोकलो शॉप म्हणून आहे, तिथून मी घेतला आहे. याची क्वालिटी, याचा कपडा पण खूप सुंदर आहे. त्यामुळे अशी काही डिझाईन आहे त्याच्यावर. माझ्याकडे पहिला जो स्टोर होता ना तो मी बऱ्याच जणांकडे बघितला. तिकडे लाईट गेली म्हणून मी इकडे समोर आली आहे. आम्हाला आणखी काही शॉपिंग करायची होती, पण त्या दिवशी मी दाखवलं आणि तुम्हाला खूप झुडिओमध्ये खूप गर्दी होती. मला माऊ आणि पिऊसाठी काही ड्रेस घ्यायचे होते. झुडिओमध्ये छान भेटतात ड्रेस लहान मुलींचे. जाऊ आता एखाद्या वेळेस, तेव्हा पुन्हा तुमच्यासोबत शेअर करेन. आणि मी जे कुर्ती ते घेतली त्यांची क्वालिटी खरंच खूप छान आहे. पण तिथं असं झालं, तिथं 50% ऑफ होतं. आम्हाला काय वाटलं आधी ते कुर्ती 200-200 रुपयालाच आहे. पण मी जेव्हा बिल करायला गेलं मला तेव्हा कळालं. पण मला ते आवडल्या तर मी घेतल्या. म्हटलं बरे घरी म्हणजे थोडंसं जवळ कुठं जाण्यासाठी पण छान आहे आणि घरी वापरण्यासाठी पण छान आहे आणि पॉकेट पण आहे त्याला. आणखी मी एक घेतली होती, पण ती मी जीन्स काही जास्त कधी घालत नाही म्हणून ती काही मी घेतली नाही. आधी घेतली मी, पण म्हटलं आपल्याला काही कामात नाही येणार म्हणून ठेवून दिली. बघेल आता एखाद दिवशी घेईन नंतर कधी गेल्यावर. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बरेच जण माझे व्हिडिओ बघताय पण त्याला लाईक पण करत नाही आणि सबस्क्राईब पण केलेले नाही आणखी. त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.